विधिमंडळ अधिवेशनात सादर झालेल्या अर्थसंकल्पात शिक्षक बांधवांच्या जुन्या पेन्शन योजनेचा कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नसून त्यासाठी कुठल्याही निधीची तरतूद करण्यात आलेली नसल्याबद्दल शिक्षक आमदार किशोरजी दराडे साहेब यांनी सभागृहात नाराजी व्यक्त केली। शासनाने धोरणात्मक निर्णय घ्यावा व शिक्षक बांधवांना न्याय द्यावा अशी मागणी करत पेन्शन म्हणजे म्हातारपणाची काठी असते, त्यामुळे आयुष्यभराच्या त्यांच्या सेवेची दखल घेण्याची गरज असल्याचे आमदार दराडे म्हणालेत। याचवेळी अजूनही अनेक शिक्षक टप्पा अनुदानावर काम करत असल्याने त्यांना 100% अनुदान देऊन पूर्ण वेतनावर काम करण्याची संधी देण्याची मागणी ही त्यांनी सभागृहात केली। अनेक शाळांवर काही शिक्षक पूर्ण पगार घेतात तर काही शिक्षक 20 किंवा 40%च पगार घेतात। काम मात्र सर्वांना सारखेच आहे, हा दुजाभाव आहे। अनेकांचे तर अर्धे आयुष्य 20 आणि 40%वर निघून चालले असल्याने त्यांनी कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे करावे काय असा प्रश्न उपस्थित करत एकाच वेळी 100% अनुदान देऊन राज्यातील सर्व शिक्षकांना 100% पगार सुरू करावा अशी मागणी आमदार दराडे साहेब यांनी सभागृहात केली। 2005 पूर्वीची पेन्शन योजना मिळावी याच्यासाठी सातत्याने सभागृहामध्ये बऱ्याचशा वेळेस मांडलं, आंदोलन झाले, तरीही त्यात तरतूद झालेली नाही। तर जुनी पेन्शन योजनेसंदर्भात तरतूद करण्यात यावी। त्यानंतर राज्यामध्ये 1 नोव्हेंबर 2005 पासून अनुसादायिक योजना लागू करण्यात आली आहे, त्यासाठी सुद्धा जुनी पेन्शन योजना लागू करावा यासाठी सुद्धा कुठं बजेटमध्ये धरण्यात आले नाही।